नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत संवाद. JNM फर्स्ट इयरसाठी पण विचारला जातो आणि ANM फर्स्ट इयरसाठी पण कम्युनिटीमध्ये विचारला जातो. तर सगळ्यात IMP क्वेश्चन 15 मार्कला विचारला जातो म्हणजे जातोच. यावर्षी पण आलेलो आहे JNMला. तरी आता सर्वांनी करून ठेवा. फर्स्ट टर्मला पण विचारलं जाईल, सेकंड टर्मला पण विचारलं जाईल. तर संवाद आता कन्फ्यूज होतो आपण. संवाद, संदेशवहन आणि संप्रेषण वेगवेगळे. जेव्हा आम्ही ANM फर्स्ट इयरला होतो तेव्हा आम्ही पण खूप कन्फ्यूज व्हायचो. संवाद म्हणजे काय, संदेशवहन म्हणजे काय, असं वेगवेगळे कन्फ्यूज होते याच्यामध्ये. तर हे सर्व एकच आहे. क्वेश्चनमध्ये कधी कधी संदेशवहन विचारू शकतात किंवा संप्रेषण पण विचारू शकतात. तर यामध्ये 15 मार्काचा क्वेश्चन तयार होतो. JNMला पण येतो, ANMला येतो. त्यामुळे सर्वांनी करून ठेवा जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी त्यांनी. त्याच्यामध्ये आधी प्रस्तावना लिहायची, कसं लिहायचं आहे क्वेश्चन. त्यामुळे तुम्हाला मार्क गेन करायला जास्त म्हणजे मार्क मिळायला सोपं होतं. पहिली प्रस्तावना लिहायची. टिप विचारली कधी कधी 5 मार्काला, तर टिपमध्ये तुम्ही सर्व लिहू शकता. परंतु कधी कधी 5 मार्काला संदेशवहन म्हणजे काय 2 मार्काला किंवा असं विचारू शकतात. तर मग आपण प्रस्तावना बघू. सर्वात प्रथम, ज्याप्रमाणे जीवन जगण्याकरिता अन्न, वस्त्र, निवाराची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्याला सभोवतालच्या असलेल्या लोकांशी, सहकार्यांशी किंवा कुटुंबियांशी बोलणे हा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आता आपण जीवनात जगतोय किंवा जगण्यासाठी आपलं काय काय पाहिजे, अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काय पाहिजे, आपल्या आईशी, आपल्या वडिलांशी किंवा आपल्या सहकारी मित्रांशी आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा आपल्याला काही पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, संवाद. तर हा कसा आहे, अविभाज्य घटक आहे आपल्या जीवनाचा. तर संवाद केल्याशिवाय आपण काही जे माणूस बोलता येत नाही त्या माणसाला किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यामुळे नाही का, बोलणे हे एकदम अत्यंत महत्त्वाचं घटक आहे आपल्या जीवनाचा. दैनंदिन कार्य व कर्तव्यापूर्ती करण्याकरता म्हणजे संभाषण किंवा संवाद ही आंतरव्यक्तीय संबंधातील महत्त्वाची बाब आहे. आता आपलं 2 व्यक्तींमध्ये आपल्याला काही पण करायचं असेल, चांगलं संवाद चांगला असेल तर काम कोणतं होतं, आपण एकदम उत्साहपूर्ण काम करतो. आणि संवाद जर खराब असेल तर तो विषय बादमध्ये राहिला. पण संवाद साधावा लागतो ना आपलं कोणतं पण कर्तव्य किंवा कार्य पूर्ण करण्यासाठी. तर समजलं, इंट्रोडक्शन कळलं. संवाद म्हणजे काय लिहायचं, संवादाची आपली गरज काय आपल्या आयुष्यामध्ये, संवादाचं किती महत्त्व हे लिहायचं प्रस्तावनामध्ये. कळलं, मनाने लिहू शकता तुम्ही. अजून उदाहरण पण देऊ शकता. समजलं. त्याच्यानंतर त्या डेफिनेशन बघू आता. डेफिनेशन काय, ज्या प्रक्रियेमध्ये, एक प्रक्रिया आहे आपली. संवाद म्हणजे काय, एक प्रक्रिया आहे. ज्या प्रक्रियेमध्ये 2 किंवा, आता एकला माणूस बडबड करणार आहे का नाही, त्याला काय म्हणू आपण, वेड. तर मग कसं विचारायचं आहे, ज्या प्रक्रियेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा एखाद्या वेळेस 3 जण असू शकतात. आपण ग्रुप डिस्कशन करतो ना, 4 जण असू शकतात. तर तसं घ्या, ज्या प्रक्रियेमध्ये 2 किंवा जास्त व्यक्ती आपली भूमिका म्हणजे ज्याचे मत, पॉईंट ऑफ व्ह्यू मांडतात, कल्पना मांडतात. त्यांच्या कल्पना काय, विचार, भावना, माहिती, मते असे यांची आदानप्रदान करतात, म्हणजे देवाणघेवाण करतात. आदानप्रदान अवघड वाटत असेल, देवाणघेवाण करतात. यालाच काय म्हणतो आपण, संवाद म्हणतो किंवा संदेशवहन म्हणतो किंवा संप्रेषण म्हणतो. समजलं. कम्युनिकेशन म्हणजेच संवाद आहे ना. तर समजलं, डेफिनेशन किती सोपी आहे. कळलं का. अशी एक प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये काय होतं, 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती स्वतःची काय करतात, मते, भूमिका, विचार, कल्पना, माहिती यांची काय करतात, देवाणघेवाण करतात. सर्वात सोप्या पद्धतीची व्याख्या आहे. फक्त 2दा लक्षात वाचून घेतली तरी लक्षात बसून जाईल. आणि अशा प्रकारच्या नोट्स काढायचे आहे. आणि पर खाली प्रेरकाच्या मनात असलेल्या संदेशाची प्रतिबिंब भावार्थासह ग्राहकाच्या मनात उमटवणे म्हणजे संवाद होय. तर आता ही थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. वरची सोपी, तुम्हाला तीच पाठ करा. 2 डेफिनेशन दिलेले आहे याच्यामध्ये. तुम्हाला जी सोपी वाटेल ती पाठ करा. मला खालची अवघड वाटली, मी काही ती पाठ केलेली नव्हती. वरची सोपी अजून माझ्या पाठ आहे, त्यामुळं वरचीच करा तुम्ही. आणि तरी पण तुम्हाला ती वरची आवड जात असेल तर खालची करा, तसं काही नाही, ज्यांना जी सोपी जाते. संदेशवहनाचे घटक. आता घटक पण विचारले 3 मार्काला किंवा 2 मार्काला विचारले जाईल घटक. तर त्याच्यामध्ये घटक जरा 4 मार्काला विचारले गेले तर एक्सप्लेन करायचे या. आणि जरा नाही विचारले गेले घटक, 4 मार्काला 2 मार्काला विचारले गेले, तेवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. तर पहिले आपल्याला संदेश देणारी व्यक्ती कोणता, ती सेंडर राहते, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो त्याला. मग आपण मराठीत काय म्हणणार आहे, प्रेरक. संदेश देणारी व्यक्ती प्रेरक, संदेश ग्रहण करणारी व्यक्ती ग्राहक म्हणजे काय, घेणारा. तर त्याच्यानंतर कल्पना, भावना, विचार, मते, जे मी मांडणारे माहिती वगैरे ते काय असणार, माझा संदेश असणार आहे. आणि जी कल्पना, भावना, मते, विचार यांना शाब्दिक किंवा अशाब्दिक यांना सादर करणार मी ते. आता मी तुम्हाला कशा सांगते, माझ्या शब्दाच्या मानाने म्हणजे किंवा मोबाईलच्या थ्रू. तर हे काय झालं, माध्यम झालं मोबाईल एक. समजलं तुम्हाला. आता घटक कळलं तुम्हाला. पहिलं प्रेरक, ग्राहक, संदेश आणि माध्यम. तर मग आपण नंतर बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन काय तो. आणि ग्राहकाला संदेश प्रेरकाच्या अपेक्षेप्रमाणे कळाला की नाही यास आता मागोवा. सपोज मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवते किंवा अपलोड करते यूट्यूबवरती. आता तुम्ही काय करणार, मला प्रतिसाद म्हणजे कमेंट करून कळवणार किंवा माझे सबस्क्राईब वाढणारे किंवा माझे लाईक्स वाढणारे आपल्या व्हिडिओला.
आपलं चॅनल जास्त शेअर करणार तुम्ही, मला हा काय मिळाला, प्रतिसाद मिळाला किंवा मागोवा मिळाला, म्हणजे रिप्लाय म्हणू शकतो आपण यालाच, प्रतिसाद. समजलं? तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर आपण बघू संवादाचे प्रकार. संवादाचे प्रकार बघायचे सोपे एकदम. एकतर्फी म्हणजे मी बोलते आणि तुम्ही ऐकता. आता दुतर्फी, जेव्हा तुम्ही मला रिप्लाय द्याल, आपण लाईव्ह येऊ एखाद्या दिवशी, त्या दिवशी काय होणार आहे आपला दुतर्फी संदेशवहन. आणि एकदम प्रभावी संदेशवहन कोणतं असतं, दुतर्फी. तर हे MCQ मध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा. GNMच्या मुलींनी पण लक्षात ठेवा आणि ANMच्या पण. तर दुतर्फी हे चांगलं संदेशवहन आहे. एकतर्फी झालं, दुतर्फी झालं. आता औपचारिक. औपचारिक म्हणजेच काय, जे आपण आपल्या शिक्षकांशी बोलणार, तुम्ही शाळेतल्या कॉलेजमधल्या शिक्षकांशी एकदम रिस्पेक्टफुली आदर देऊन, आपण त्याच्यामध्ये एक आपल्याला चौकट असते कर्तव्याची, किंवा असंच बोलावं, आपण गेले गेले विश करणारे सरांना मॅकामीन सर म्हणणारे, हे त्याला औपचारिक संदेशवहन. अनौपचारिक कोणतं, जे आपण मम्मीशी किंवा आपल्या फॅमिली मेंबर किंवा मित्रमैत्रिणीमध्ये तुम्ही दोघी जणी गप्पा मारणार, तेव्हा तुम्ही म्हणणार गुड मॉर्निंग तुम्ही आम्ही करून बोलणार आहे का, नाही. त्याच्यामध्ये आपण काहीच कोणतंच देह भान राहत नाही, आपल्याला डायरेक्ट बोलणं चालू करतो, त्याला अनौपचारिक म्हणतात. त्याच्यानंतर ते शाब्दिक संदेशवहन. शाब्दिक संदेशवहन कोणतं आहे, शाब्दिक म्हणजे समजते तुम्हाला, जे शब्दामध्ये किंवा शब्दांद्वारे तुम्हाला कळते. अशाब्दिक. शाब्दिक म्हणजे मी आता तुम्हाला सांगते की तुम्हाला शब्दातून कळते. आणि अशाब्दिक म्हणजे मी फक्त हातवारे करणारे. आता मी तुम्हाला दिसत नाही त्यामुळे मी हातवारे करू शकते का, नाही. पण जेव्हा समोरासमोर आहे, डोळ्याने किंवा आपण तोंड वाकडं तिकडे करून असं थोडं एक्सप्रेशन देणे, एक्सप्रेशन समजलं, त्याला अशाब्दिक संदेशवहन. समजलं? हे 6 प्रकारे एकदम IMP चांगले पाठ करून घ्या. एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगते, प्रत्येकाला मी उदाहरण देते, त्यामुळे मला तरी वाटतं पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. एवढा व्हिडिओ बघितलं 2 वेळेस तरी होऊन जाईल. त्याच्यानंतर आता एक प्रत्येक संदेशवहन एक्सप्लेन केलेले आहे. तुम्हाला मी वाचून दाखवते, कारण मी समजून तर सांगितलेलंच आहे, तरी पण बघून घ्या. यामध्ये फक्त एक पक्ष आणि किंवा व्यक्ती फक्त संदेश पाठवण्याचं कार्य करते, जसं की मी. आणि दुसरा पक्ष फक्त व्यक्ती संदेश प्राप्त करतो, कार्य करत नाही. आता जे लोक आपल्या चॅनलवरती येतात आणि ते आपल्याला कमेंट वगैरे काहीच करत नाही, लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तसे त्यांचा माझा कोणता संदेशवहन झाले किंवा कोणता संवाद झाला, एकतर्फी संवाद. कारण मी त्यांना देते, ते मला काही मागव देत आहे का, नाही. आता दुतर्फी बघू. दुतर्फी संदेशवहन. यामध्ये दोन्ही पक्ष परस्परांशी संदेशाची देवाणघेवाण करतात. तर याच्यामध्ये आता आपल्या काही कमेंट करणारे मुली आहे, माझ्या लगेच नाव पाठ झाली चांगल्यापैकी, तेजल, मेहेक, अशा काही मुली आहे. त्या मुलींनी का मला प्रत्येक वेळेस मॅम छान शिकवताय तुम्ही, मॅम कमेंट करतात, रिप्लाय देतात, मागोवा. तर आमच्यामध्ये कोणतं दुतर्फी संदेशवहन होते. आणि बरेच मुली कमेंट करून सांगतात, मॅम हा व्हिडिओ बनवून द्या, तो व्हिडिओ बनवून द्या. तर खूप छान वाटतं. आता हा झाला कोणतं दुतर्फी संदेशवहन. हे एकदम प्रभावी संदेशवहन आहे, त्यांना फायदा पण झाला त्या गोष्टीचा, मला पण उत्साह भेटतो व्हिडिओ बनवायला. यामध्ये भिन्न स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संदेशाचे आदानप्रदान होतात. आता वेगवेगळा स्तर आहे, तुमचा स्तर वेगळा, माझा स्तर वेगळा, वेगवेगळ्या. तर समजलं? त्याच्यानंतर तर त्यामुळे त्यांच्यातील दुर्वा आणि अंतर बऱ्याच प्रमाणात कमी होतं. आता अंतर कमी होतं, पहिले मला त्यांचं नाव माहित होतं का, नाही, परंतु त्यांनी रेग्युलर कमेंट करताय, रेग्युलर मला त्यांचं अपडेट कळवत आहे, त्यामुळे काय झालं, आपलं अंतर जे हे ते कमी झालं. समजलं? दुतर्फी संदेशवहन. आता दोन्ही झालं. तिसरं तर औपचारिक संदेशवहन. तर औपचारिक संवाद ठरवून केलेले सिद्धांत, नियम, रूढी यांच्यात अनुसरून किंवा याचा अधीन राहून करण्यात आलेले संदेशवहन म्हणजेच औपचारिक संदेशवहन. आता उदाहरणार्थ मी सांगितलं होतं, वर्गात शिक्षक गेल्यानंतर सर्वांनी उभे राहणे, वेळेनुसार विश करणे, बोलण्या अगोदर थोडा विचार करणे. शिक्षकांना आपण जास्त काही बोलू शकत नाही, मोठे असतात आपल्यापेक्षा, त्यांचे म्युच्युअल असे रिस्पेक्ट असते आपल्या मनामध्ये त्यांच्यासाठी, आणि ते असायला पण पाहिजे. समजलं तुम्हाला? आता औपचारिक आणि अनौपचारिक. अनौपचारिकमध्ये काय आहे, अनौपचारिक या उलट. अनौपचारिक संदेशवहनामध्ये ठराविक नियम, आकृतीबंध, चौकट नसते. समजलं? आता त्याच्यामध्ये उदाहरणार्थ घ्या. बऱ्याच दिवसांनी भेटलेली मैत्रीण एकमेकांशी कोणताही औपचारिकता न पाळता संवाद करते. 2 मैत्रिणी होत्या, त्या आता बोलताना कोणता विचार करणार आहे का, नाही, फक्त आपलं ज्या मनातल्या भावना त्या एकमेकींसमोर ठेवणार आहे. तर समजलं? औपचारिक कळलं, अनौपचारिक. आता शाब्दिक, अशाब्दिक. आता शाब्दिक काय सांगितलं मी तुम्हाला सांगते, फक्त लिखित किंवा अलिखित शब्दांद्वारे. मग तुम्ही म्हणसान फक्त शाब्दिक म्हणजे फक्त बोलूनच का किंवा लिहूनच का, तर असं नाही. तुम्ही फक्त मी आता बोलतीये, त्याच्यामध्ये काय लिखित किंवा अलिखित शब्दांद्वारे संदेशवहन म्हणजेच शाब्दिक संदेशवहन होईल. आता लिखित म्हणजे मी तुम्हाला नोट्स दाखवते, अलिखित म्हणजे मी बोलती पण आहे, आता शब्दाचा वापर करून बोलती ना मी, मग हे कोण झालं, शाब्दिक किंवा मौखिक संदेशवहन. आणि ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे ही एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचण्याची माध्यमे आहेत. समजलं? आता एकच तुम्ही आहात, बोलत मी आहे, वाचणं तुम्ही वाचणार पण आहे, लिहून मी तुम्हाला दाखवते, तर हे काय झालं, दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचे माध्यम झाले. समजलं? त्याच्यानंतर अशाब्दिक किंवा अमौखिक. तर शब्दांच्या मदतीशिवाय देहबोली म्हणजेच आपलं एक्सप्रेशन, दिला जाणारा संदेश. आता मला नाही का संदेश म्हणजेच अमौखिक संदेशवहन.
तर उदाहरणार्थ आपण घेऊ त्याच्यामध्ये संकेत, चेहऱ्यावरील हावभाव, निरनिराळ्या हालचाली, स्पर्श, शांत राहणे, पाठ थोपटणे याद्वारे आपल्या कल्पना, भावना इतरांना कळवता येतात. आता एखाद्या वेळेस आपल्याला बोर झालेलं लेक्चर मॅम शिकवताय, खूप बोर झालेलं आहे, तर मग आपण काही मॅमला काही वेगळेच एक्सप्रेशन देऊन टाकतो. ते मॅमला पण कळून जातं की यांना आता शिकण्याची इच्छा राहिलेली नाही. तर मग याला आपण म्हणता येईल अशाब्दिक संदेशवहन. समजलं? त्याच्यानंतर येतं आता संदेशवहनावर परिणाम करणारे घटक विचारले आहेत बरं का. एखाद्या वेळेस क्वेश्चन असं पण येऊ शकतो, संदेशवहनात परिणाम करणारे घटक किंवा संदेशवहनात, आता हा क्वेश्चन पण विचारू शकतात, नाही तर मग हा विचारतात संदेशवहनातील अडथळे लिहा. बॅरियर, कम्युनिकेशन बॅरियर, हा क्वेश्चन IMP बरं का, 5 मार्काला टिपमध्ये विचारला जातो. त्यामुळे याच्यामध्ये चांगला अभ्यास करा सर्वांनी. आता शारीरिक आहे, मी एक्सप्लेन नाही करत आहे, मी तुम्हाला वाटल्यास एक्सप्लेन म्हणजे माझ्या उदाहरण देऊन दाखवते, मग तुम्हाला चांगलं समजून जाईल. आणि तुम्ही मनाने लिहू शकता, एवढं काही नाही आहे. आपलं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तुम्ही सगळं मनाने लिहिलं तरी चांगल्यापैकी बऱ्यापैकी मार्क भेटतात. फक्त लिहा तुम्ही पेपरमध्ये. तर त्याच्यामध्ये शारीरिक येतं. शारीरिकमध्ये मुक्के, बहिरा आपल्या शारीरिकमध्ये येतं ते. समजलं? याच्यामध्ये अडथळे निर्माण होतं शारीरिक. समजलं शारीरिक. आता मानसिकमध्ये ताणतणाव असणे, थकलेला असणे, एकदम चिडचिड स्वभाव असणे, काही डिप्रेशनमध्ये गेलेलं रुग्ण असं मानसिक. कळलं? आता परिसरामध्ये काय होणार आहे, ध्वनी प्रदूषण असणे किंवा खूप घोंगाट असणे, याला ध्वनी प्रदूषणच म्हणता येईल आपल्याला परिसरात्मक. त्याच्या सांस्कृतिकमध्ये काय येईल, ज्यामध्ये भजन कीर्तन चालू असणे किंवा सांस्कृतिकमध्ये आता संदेशवहन आपल्याला काहीतरी चांगले आरोग्य शिक्षण द्यायचे कोणा गोष्टी, त्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन सांस्कृतिक तिथं म्हणून असं देऊ नका, आमच्याकडे असं सांगू नका, आमच्या संस्कृतीच्या विरोधी ही गोष्ट. तर आपण अशी त्या संस्कृती पण आपल्या कधी कधी संदेशवहनामध्ये अडथळा निर्माण करू शकते. नंतर येतं संदेश देणाऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम असणे, संदेश देणारा उत्सुक नसते किंवा त्याला बळजबरी पाठवलेलं आहे संदेश देण्यासाठी, संदेश घेणाऱ्यामध्ये इंटरेस्ट नसणे, असं लिहू शकता. पुस्तकामध्ये दिलेले आहे. तुम्हाला जर याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून द्यायचा असेल, म्हणजे अजून तुम्हाला याच्यापेक्षा एक्सप्लेनेशन लागत असेल तर कमेंट करा, त्यावर मी चांगला 5-10 मिनिटाचा एकदम व्यवस्थित समजून सांगण्याचा व्हिडिओ बनवते. चालेल? त्याच्यानंतर आता हा क्वेश्चन एवढा काही विचारला जात नाही, तरी पण मी तुम्हाला समजून सांगते. ANMची माहिती आणि हा क्वेश्चन विचारला जातो बरं का. 15 मार्काचा क्वेश्चन असतो का, त्याच्यामध्ये 15 मार्काला जर पडला हा क्वेश्चन तर मग शेवटचा क्वेश्चन हाच राहील. ANMची किंवा GNMची माहिती किंवा शिक्षण संप्रेषण विषयक जबाबदारी लिहा. म्हणजे संवाद याच्यामध्ये ANM GNMची जबाबदारी लिहा. तर मग आपल्याला काय करायचं, पहिले अडथळे दूर करायचे. म्हणजे संदेशवहनामध्ये जे आपल्याला अडथळा निर्माण करीन ते दूर करण्यासारखे असेल तर. नंतर संप्रेषण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. आपल्याला संवाद द्यायचा आहे त्यांना, त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. जनतेच्या आरोग्य आणि आरोग्य संप्रेषण विषयक गरजा शोधणे. आपल्याला त्यांना संवाद द्यायचा किंवा आरोग्य शिक्षण द्यायचे, त्याबद्दल त्यांच्या गरजा शोधून घ्यायच्या. आपल्याला ज्या आपण आरोग्य शिक्षणाचे तत्वे का ते पण याच्यामध्ये टाकून दिले तर काही प्रॉब्लेम नाही, थोडेफार टाकायचे. फक्त लिहायचे, ट्रिक्स माहीत पाहिजे, बरोबर लिहिता येतं. कम्युनिटीमध्ये असा विषय आहे का त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, खूप चांगले मार्क पडतात. त्याच्यानंतर पोस्टर, बॅनर, स्टिकर लावणे, पोस्टर लावणे, बॅनर लावणे. आपण जेव्हा आरोग्य शिक्षण किंवा संवाद साधतो तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करणे. लाभार्थ्यांना समुपदेशन देणे. त्यांच्या समुपदेशन म्हणजेच काय, एक तज्ञ व्यक्ती आहे म्हणजे रुग्णांना त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य तो आरोग्य शिक्षण देऊन त्यांच्या समस्याला मार्ग काढण्यास मदत करतो. त्याची नोंदी व अहवाल पण करायचा आपल्याला संवाद देताना. समजलं? तर याच्यापेक्षा अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा आणि आपला व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. सर्व मित्रमैत्रिणींना, तुमच्या मित्रमैत्रिणींना आपला चॅनलबद्दल सांगा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल आणि चॅनलचे सबस्क्राईब पण वाढेल, आपली फॅमिली मोठी होईल. समजलं? तर धन्यवाद, बाय.